नमस्कार. आज आपण वर्षभर टिकणारे, गॅस न पेटवता न शिजवता असे हे चटपटीत टोमॅटोचे कुरकुरे बनवणार आहोत. तर मुलांना बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा या पद्धतीने घरीच असे वर्षभर टिकणारे नक्की बनवून पहा. बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला तेवढेच टेस्टीसुद्धा लागतात. चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे कुरकुरे आपण गॅस न पेटवता आणि न शिजवता बनवलेले आहेत आणि फक्त अर्ध्या तासात बनवून झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता. एकदम खुसखुशीत असे हे झाले आहेत, अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. तर इथे मी कुरकुरे बनवण्यासाठी 2 ग्लास एवढे पोहे घेतले आहेत. पोहे चाळून घेतले आहेत. पोहे छान स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. जास्त पाणी टाकून भिजवायचे आहेत. तर इथे पोह्यातील सर्व पाणी काढून टाकले आहे आणि असंच हे साईडला ठेवून देऊया. नंतर इथे 3 छान पिकलेले टोमॅटो घेतले आहेत. टोमॅटो कोट करून आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे. तर इथे टोमॅटोची प्युरी मी इथे बनवून घेतली आहेत आणि पोहेसुद्धा छान मऊ असे भिजले गेले आहेत. आता ही प्युरी आपल्याला पोह्यामध्ये टाकायची आहे. नंतर याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यामध्ये इथे मी लाल मिरची पावडर घातली आहे 1-1.5 चमचा, 1 चमचा धना पावडर घातली आहे, 1 चमचा चाट मसाला घातला आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा इथे पापडखार घातला आहे. पापडखारमुळे कुरकुरे छान फुलतात आणि चाट मसाला घातल्यामुळे त्याची टेस्ट अजून वाढते. आता हे छान हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला असंच मळून घेतलं आहे. नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर असं हे कुरकुऱ्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्टही ठेवायचं नाही. तर इथे थोडं थोडं पाणी घालून छान मऊ असं हे मळून घेत आहे. याचे तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरून कुरकुरे बनवू शकता किंवा सोऱ्यामध्ये घालून चकलीसुद्धा बनवू शकता. तर इथे मिठाची पिशवी मी घेतली आहे. त्याच्यात हे बॅटर घालायचं आहे आणि याचे आपल्याला कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत. किंवा याचे तुम्ही सांडगेसुद्धा बनवू शकता. तर इथे अशा पद्धतीने मी प्लास्टिकच्या पेपरवर कुरकुरे बनवून घेत आहे. 1 दिवस घरामध्ये फॅनखाली सुकवले आणि 1 दिवस कडकडीत उन्हात सुकवले आहेत. डायरेक्ट उन्हात जरी सुकवले तरीसुद्धा चालेल किंवा घरात उन्हाची सोय नसेल तर घरातसुद्धा 2 दिवसात हे फॅनखाली छान व्यवस्थित असे वाळले जातात. तर वाळल्यानंतर इथे कुरकुरे तुम्ही बघू शकता. नंतर आपण थोडेसे कुरकुरे इथे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे. लगेच याच्यात कुरकुरे आपण मिडियम गॅसवरती छान तळून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता कुरकुरे एकदम छान असे फुलले आहेत. तर अशाच पद्धतीने इथे मी आणखी थोडेसे कुरकुरे फ्राय करून घेते. तर अशा पद्धतीने पोह्याचे कुरकुरे तुम्ही नक्की बनवून पहा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.